बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। पंतप्रधान मोदींचा वाढदिवस हा लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचं म्हटलं। तसंच देशामध्ये अघोषित आणीबाणी मतांची चोरी, विरोधकांचा आवाज दाबणं सुरू असल्याचं प्रणिती शिंदे यांनी म्हटलेलं आहे। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मोदींवर घणाघात केलेला आहे। तर पंतप्रधान मोदींचा वाढदिवस हा लोकशाहीसाठी काळा दिवस आहे आणि देशामध्ये अघोषित आणीबाणी सुरू आहे, मतांची चोरी केली जाते, विरोधकांचा आवाज दाबणं सुरू असल्याचं प्रणिती शिंदे यांनी म्हटलंय। ये हमारे लिए ब्लैक डे है क्योंकि आज हमारे देश में अघोषित इमरजेंसी चल रही है, अनडिक्लेयर्ड इमरजेंसी चल रही है। ऑपोजिशन को बोला नहीं दे रहे हैं, वोट चोरी वहां पे हो रही है, प्रेस के सारे जो राइट्स है वो खींचे गए हैं, गोदी मीडिया यहाँ पे हो गई है, जो इंडिया पाकिस्तान मैच जबकि एक तरफ हम उनके साथ युद्ध में हैं। तो ये देखिए आप, एक किसान रास्ते पे उतरे हैं, तो एक अनडिक्लेयर्ड इमरजेंसी है, तो ये हमारे लिए ब्लैक डे फॉर डेमोक्रेसी। तर प्रणिती शिंदे यांनी हे वक्तव्य केलं आहे। मोदींचा वाढदिवस हा देशासाठी काळा दिवस आहे असं त्या म्हणाल्या, कारण आपल्या देशामध्ये अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी आहे, अघोषित आणीबाणी आहे असं त्या म्हणालेल्या आहेत। आणि त्याचबरोबर मतांची चोरी केली जाते असा आरोप सुद्धा खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे। देशामध्ये अघोषित आणीबाणी आहे, मतांची चोरी सुरू आहे असं प्रणिती शिंदे म्हणाल्यात। त्यामुळे आता यावर सत्ताधाऱ्यांकडून काय उत्तर येतं ते बघावं लागेल। तर पंतप्रधान मोदींचा वाढदिवस हा भारत देशासाठी काळा दिवस असल्याचं सुद्धा प्रणिती शिंदेंनी म्हटलेलं आहे। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी हे वक्तव्य केलं आहे। तर काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी सुद्धा आरोप केले होते भाजपवर, मत चोरीचे आरोप त्यांनी केलेले होते आणि त्याचबरोबर अघोषित आणीबाणी देशामध्ये सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार होत असतो। आणि आता प्रणिती शिंदे ज्या खासदार आहेत काँग्रेसच्या, त्यांनी हे वक्तव्य केल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून, विशेषतः भाजपच्या नेत्यांकडून यावर काय प्रतिक्रिया येते याकडेही लक्ष आहे। तर येत्या काही दिवसांमध्ये पंतप्रधान मोदींचा वाढदिवस आहे, 17 तारखेला हा वाढदिवस आहे आणि त्यासाठी भाजपकडून त्याचबरोबर भाजप समर्थकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करण्यात आली आहे, वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले। तर दुसरीकडे काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मात्र हल्लाबोल केला आहे। दरम्यान भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत फोन लाईनवरून। नवनाथ बनजी, प्रणिती शिंदेंची टीका तुम्ही ऐकलेली असेल, मोदींचा वाढदिवस हा भारतासाठी काळा दिवस असल्याचं त्या म्हणतायत, तुमची काय प्रतिक्रिया? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला अशा प्रधानांच्या वाढदिवस काँग्रेस टीका करते। प्रणिती शिंदे यांनी ज्या पद्धतीची भाषा वापरली हे तर नवनाथ बन यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, पुन्हा एकदा आपण कनेक्ट करण्याचा प्रयत्न करूयात। मात्र देशाच्या पंतप्रधानांविषयी अशा पद्धतीनं जी भाषा वापरलेली आहे त्याचा निषेध ते करताना दिसलेले होते। त्यामुळे इतर काही नेत्यांची प्रतिक्रिया येते का भाजपकडून तेही बघावं लागेल, नेमकी काय प्रतिक्रिया येते तेही बघावं लागणार आहे। मात्र खासदार प्रणिती शिंदे यांचं हे वक्तव्य चर्चेत आलंय। दरम्यान भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। अजित चव्हाणजी, तुम्ही प्रतिक्रिया, जे वक्तव्य होतं प्रणिती शिंदे यांचं ते ऐकलं असेल, मोदींचा वाढदिवस हा काळा दिवस आहे देशासाठी असं त्या म्हणतायत, तुमची काय प्रतिक्रिया? प्रणिती शिंदे राजकारणामध्ये फार लहान आहेत, त्यांचा वकूफ फार छोटा आहे हे त्यांच्या या वक्तव्यातून त्यांनी दाखवून दिलेलं आहे। नाहीतरी सोलापूरच्या या शिंदेंची परंपराच आहे, एखादं वक्तव्य जेव्हा ते करतात काही दिवसांनी त्यांना उपरती होते आणि कुणाच्या तरी दबावाखाली बोललो, त्यांच्या वडिलांप्रमाणेच जसं हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद हे मला दबावाखाली म्हणायला लावलं होतं, तसंच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा वाढदिवस काळा दिवस म्हणण्या इतपत, म्हणजे आपली राजकारणामध्ये पात्रता काय आहे, आपली काय लायकी आहे हे बघून विधानं केली पाहिजे। आम्ही सर्वसामान्य घरामधली मुलं आहोत, हे अत्यंत ज्याला आपण असं म्हणूयात की सोन्याची चमचे तोंडात घेऊन जन्माला आलेले लोक, यांना काय मोदी कळतील हो? मोदी सामान्यांचा आहे, मोदी कष्टकऱ्यांचा आहे, मोदी महिला भगिनींचा आहे, मोदी अल्पसंख्याकांचा आहे ना, हेच सहन होत नाही। म्हणजे या देशामधलं लहान बाळ सुद्धा मोदींना लाडानं मोदी आबा म्हणतं। म्हणजे ज्या छोट्या छोट्या मुलांनी मोदींच्या वाढदिवसाची तयारी सुरू केली आहे, मोदी सर्वव्यापी झालेत ना मॅडम, ते या काँग्रेसींना सहन होत नाही।
कारण यांना एका घराण्याचे तळवे चाटायची सवय आहे, एका घराण्याचे गोडवे गायची सवय आहे. आणि हे कोण हो, म्हणजे हे कोण लोक आहेत? हे चापलूस लोक आहेत, चप्पल उचले लाळपोशे लोक. यांना मोदी कसे कळतील? आणि मोदींचा वाढदिवस काळा दिवस म्हणते ही बाई. हिने आयुष्यामध्ये काय केलंय? काय असे दिवे लावलेत? बापाच्या जीवावरती खासदार म्हणून निवडून येणं आणि मुंबईमध्ये पेस्ट्री लाईफ जगून आठवड्यात कधीतरी एकदा मतदारसंघात जाऊन चक्रा मारणं फार सोपं असतो. मोदी होणं फार अवघड आहे. आणि या देशामधल्या कोट्यवधी कष्टकऱ्यांचे, सामान्य माणसाचे आणि 100 कोटी लोकांचे आशीर्वाद जगामधल्या मोदींच्या पाठीशी आहे. या असल्या भिकारचोट लोकांच्या घाणेरड्या कमेंट्सनी मोदी छोटेही होत नाही, मोठेही होत नाही. सूर्यावरती थुंकणं काय असतं याची प्रचिती यांना येईल. ती थुंकी तोंडावर पडते आपल्या. म्हणजे खरंच मी तुम्हाला सांगतो, कधीच आम्ही इतर पक्षाच्या अजित चव्हाणजी, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. दरम्यान भाजपचे राम सातपुते हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राम सातपुतेजी, प्रणिती शिंदेची प्रतिक्रिया तुम्ही ऐकलेली असेल. त्या म्हणतायत की वोट चोरी सुरू आहे, अघोषित आणीबाणी सुरू आहे आणि मोदींचा वाढदिवस हा भारतासाठी काळा दिवस आहे. तुमची प्रतिक्रिया काय? नाही, मुळात खासदार प्रणिती शिंदे ह्या अपघाताने खासदार झालेल्या आहेत, एका याच्यामध्ये निवडून आलेल्या आहेत लाटेमध्ये. आणि अशा पद्धतीने बोलणं, या देशाच्या पंतप्रधानाचा अपमान करणं हे अतिशय चुकीचं आहे आणि ही काँग्रेसची संस्कृती आहे. मुळात या ठिकाणी मोदीजींचा जन्म ह्या भारत भूमीला परमवैभवाला घेऊन जाण्यासाठी झालेला आहे. आणि अशा पद्धतीने पंतप्रधानाच्या वाढदिवसाच्या बाबतीत अतिशय घाणेरडी आणि विकृत मानसिकता अशा पद्धतीने काँग्रेसच्या देशातील राम सातपुते यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करूयात. दरम्यान ही विकृत मानसिकता असल्याचं राम सातपुते यांनी म्हटलेलं आहे आणि प्रणिती शिंदे यांनी जी टीका केली होती त्याला प्रत्युत्तर दिलंय.